श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारांभ सप्तमोध्याय. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करोन, अल्प वर्णिले आपुले गुण. श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणे जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जानोनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. शास्त्री हेरळी कराधिकांसी, वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी, विष्णू बुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषणे वेदांतवारी, करुणी लोका उपदिशिली. कैकांचे ब्रह्म दवडिले, परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्ग वर्तियांसे आणिले, सन्मार्गावरी तयानी. त्यासी आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. बहुत करोने खटपटी, बुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त, आकर्षुने घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी, नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्यांचे करोनी विवरण, संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय, केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकोनी सत्वर, यती राज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसलाव. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्यांची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहोनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मानी, स्वामींसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन. जवळ पारशी दोघे जण, ते निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटली काही निशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेले. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एकना बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृत आली तयांसी, त्याने धरोने बावांसी
सावध केले त्यावेळी हृदय धडधडा उडू लागले धर्मे शरीर झाले ओले तेव्हा पार्शाने फुसले काय झाले म्हणून मग स्वप्नीचा वृत्तांत तयासे सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसे स्वप्न कैक पडती असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हासले मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपदी तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखोनी वृच्छिकासी काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपदी जानसी कैसे ब्रह्मपदी तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट आता नयेची बुवा प्रति पटली खून धरिले तात्काळ स्वामी चरण प्रेमाशुनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत त्या समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी अहंकार गेला पळोनी ब्रह्मपदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर त्याचा करुणिया हार अर्पी शंकर विष्णुकवी इति श्री स्वामी चरित्र महासागर नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा श्री स्वामी चरणार्पण मस्तु श्रीमस्ती शुभम भवती शुभम भवती शुभम भवती अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त।